नमस्कार. महाराष्ट्रातील एकूण 12 जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम माननीय राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारी 2026 रोजी जाहीर केलेला आहे. आणि त्या दिवसापासूनच आपल्या तालुक्यामध्ये नागरी भाग वगळता आचारसंहिता लागू झालेली आहे. निवडणुकीचा जो वेळापत्रक असणार आहे, आपल्या तालुक्यामध्ये 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे आणि मतमोजणी ही 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. आपल्या तालुक्यामध्ये एकूण जिल्हा परिषदेचे 6 विभाग आहेत आणि पंचायत समितीच्या एकूण 12 गणांसाठी म्हणजेच एकूण 18 जागांसाठी आपल्या तालुक्यामध्ये निवडणूक होणार आहे. जी पूर्वतयारी मतदार यादीच्या अनुषंगाने असेल, मतदान केंद्राच्या अनुषंगाने असते किंवा इतर जे कर्मचाऱ्यांशी संबंधित जे आपण केंद्रावरती पाठवणारे कर्मचारी असतात त्यांच्या अनुषंगाने आपण पूर्वतयारी केलेली आहे. आपल्या तालुक्यामध्ये जी मतदार संख्या असणार आहे ती जवळपास 2,14,756 इतकी आपली ग्रामीण मतदार संख्या आहे. म्हणजे मतदानाचा अधिकार 2,14,756 लोक आपले बजावणार आहेत. जी मतदान केंद्र आपण या ठिकाणी निश्चित केलेली आहेत. ग्रामीण भागातील एकूण विधानसभेकरिता लोकसभेकरिता आपली 225 मतदान केंद्र होते. मात्र आयोगाकडील सूचनांप्रमाणे एका केंद्राकरिता जास्तीत जास्त 1100 मतदार याप्रमाणे आपण लिमिट त्या ठिकाणी ठरवलेली होती. त्याप्रमाणे ज्या केंद्रावरती 1100पेक्षा जास्त मतदार होत होते अशी एकूण 31 मतदान केंद्र आपण त्या ठिकाणी वाढवलेले आहेत. म्हणजेच आज रोजी आपण 256 इतक्या मतदान केंद्रावरती आपली मतदान त्या ठिकाणी घेणार आहोत. आज सकाळीच आम्ही काल मान्य जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर आज सकाळपासूनच आम्ही या ठिकाणी बैठकी घ्यायला सुरुवात केली होती. आपल्या प्रत्येक गणाकरिता 2 क्षेत्रीय अधिकारी याप्रमाणे एकूण 24 छेडूंचे ऑर्डर आपण त्या ठिकाणी केलेले आहेत. आज त्यांची सकाळी 11 वाजता आपण त्या ठिकाणी बैठकसुद्धा घेतलेली आहेत आणि आवश्यक ज्या सूचना असतात मग त्यामध्ये दुबार मतदारांच्या संबंधीच्या काही सूचना होत्या, मतदान केंद्रावरती करावयाच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल, शौचालयाची व्यवस्था असेल, वीज पुरवठ्याची व्यवस्था असेल, या सर्व बाबींची सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सूचना माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. वेगवेगळ्या कामं करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी आपण नोडल अधिकाऱ्यांची नेमणुका केलेल्या आहेत. त्यामध्ये मग टपाली मतदान असेल, मतपत्रिकांचं असेल, EVM कमिशनिंगचं असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण